हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज आमच्याकडे आणले होते मस्तपैकी ताजे असे बांगडे आणि ते पण गोव्याच्या साईडचे. म्हणजे मस्तपैकी असे म्हणजे फ्रेश असे. त्यांची टेस्ट एवढी छान लागते ना. मला गोव्यातले बांगडे खूप आवडतात आणि मी इथंच राहत असल्यामुळे मला ते खायला मिळतात. पण आज आमच्या अहोंना खायचे होते म्हणून आणले होते आम्ही बांगडे. हे बघा, मस्तपैकी असे त्याच्यात मी मीठ घालून घेतलं आहे आणि मस्तपैकी असा मसाला घातलेला आहे. हा बघा, मसाला घातला, हळद घातली. आणि मी आता त्याच्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा आपण मासे कोणती फिश आणतो तेव्हा त्याला मीठ, मसाला, हळद आणि कोकम, आमच्यात हे कोकम आहे, त्याला आमच्यात म्हणतात आगळ कोकणी पद्धतीत, तो लावून मस्तपैकी 15 ते 20 मिनटं ठेवा, जेणेकरून त्या फिशला मस्तपैकी आंबट, तिखट, मीठ वगैरे लागेल आणि जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा त्याची टेस्ट तुम्हाला छान लागेल. म्हणून कधीच फिश लगेच भाजू नका आणि असे केल्याने मस्तपैकी फिश लागतात. नक्की ट्राय करा आणि मला तुम्ही सांगा. पण माझ्या याचं झालं का, मी एवढं सगळं केलं आणि पुढचा व्हिडिओच माझ्या स्पर्शने काढला नाही. मग व्हिडिओ तो फ्राय करायचा राहून गेला आणि एवढं. त्याच्यानंतर मी रवा लावला, मस्तपैकी फ्राय केले, पण तो व्हिडिओ काही मला काढता आला नाही. आणि झालं काय, आमच्या गॅलरीत आला. ह्याला काय म्हणतात ह्या पाहुण्याला सांगा बघू तुमच्याकडे. आमच्याकडे ह्याला म्हणतात कुसुंडा आणि गोव्याच्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात कुसाकीट. ही जेव्हा लागते ना अशी, जेव्हा आपण कुठे इथं उभा राहतो बाल्कनी, तेव्हा असे काटे टोचल्यासारखे होतात ना भरपूर. मला तर एकदा टोचला होता, भरपूर दुखले. मग मी असा काहीतरी प्रयत्न करत होते की त्याला बाहेर टाकण्यापेक्षा माझा प्रयत्न फेल गेला आणि तो पडला खाली. हा बघा असा. बघा, त्याला बघूनच भीती वाटतं ते. आणि हिंदीत ह्याला कंबल किडा म्हणतात. बहुतेक तो कांबळ असते त्याच्यासारखा वाटत असेल म्हणून. पण फायनली मी डेअरिंग केली आणि म्हटलं ह्याला उचलून बाहेर फेकायचा, नाहीतर आमचा छोटूला स्पंदन आहे, तो येणार आणि खेळत बसणार. म्हणून मग मी घेतलं आणि त्याला ह्याच्यातून बाहेर फेकून दिलं. मग आमचा स्पर्श कसा म्हणाला, मम्मी तू त्याला फेकताना तो पेपर हातातला आहे ना तो पण फेकून दे, त्यालाही चिकटलं असेल. म्हटलं ठीक आहे.